आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चित आनंद मूर्ती पाय दाखवी आम्हा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे या तुकोबाने अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा विठ्ठला 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 नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती महायोग पीठे तटे भीमरथ्यमुरम पुंडरीकाय दातुम निंद्रे समागती तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्म पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंगा करू विद्यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नमो ज्ञानेश्वरा 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 पायावरी मस्तकाये पायावरी यावार करे संताना यावार करे संताना यावार करे संताना मस्तकाये पायावरी यावार करे संताना यावार करे संताना यावार करे संताना तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सालाबाद प्रमाणे याही वर्षी
4 महिने चातुर्मासानिमित्त पंढरपूरला 4 महिने चातुर्मास चालू आहे. गाथा असेल, वेद असेल, उपनिषद असतील, ज्ञानेश्वरी असेल, नामदेव महाराजांचा गाथा असेल, असे 4 महिने चातुर्मास चालतो. आणि या चातुर्मासाच्या पर्वणीवर ज्याला आपण कार्तिक स्नान म्हणतो, कार्तिक स्नान, आणि त्यानिमित्त आपण मला वाटतं बऱ्याच दिवसापासून आणि ह्या पौर्णिमेला काला या सप्ताहाचा करतो. अष्टमीला आपण सुरुवात करतो. सालाबादप्रमाणे याही वर्षी अगदी आनंदामध्ये भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये आणि अखंड नाम यज्ञाचा प्रारंभ काल झाला. कालचं पहिलं कीर्तन आपल्याच गावातलं म्हटलं सुपुत्र होतं. आपल्या गावाबद्दल काय सांगू मलाच कळत नाही. आता काही गावामध्ये एक पाखवाद्या मिळत नाही, एक मृदुंग म्हणे. इथं पाखवाद वाजवायला नाही तर 3 उभे. मला मराठी कळतंय का नाही? 4 आणि अजूनही 2 बाहेर आहेत. रमेश महाराज, जालिंदर महाराज. तुम्हाला कळतं का नाही काही? आनंद वाटतोय. भजनी मंडळाची सुद्धा संख्या फार होऊ लागली. पण फार होता ना, पार्ट्या होऊ नाही राहिल्या हे महत्वाचं. वा वा. गावात 6च डोके आहेत. किती? 6च भजने. गावाचं नाव नाही सांगणार, पण शेजारीचे त्यांच्यात 6 पार्ट्या आहेत. मी तू पुन जाऊ दे दुरी एकच गोंगडी बांगरवारी. मी तू पुन जाऊ दे दुरी एकच गोंगडी बांगरवारी. मी तू पुन जाऊ दे हरी एकच गोंगडी बांगरवारी. मी तू पुन जाऊ दे दुरी एकच गोंगडी बांगरवारी. काही गावामध्ये भजन मंडळीमध्ये इतके द्वेष मच्छर आहे, पाहतो. त्यांचे एकमेकाविषयी अंतकरण निर्मळ नाही. पण आपल्या गावात आल्यानंतर कधी जो भजनाला येतो ना, अगदी प्रेमाने. याला म्हणतात भजनाने चित्तशुद्धी. विठ्ठल 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 विठ्ठल. 4 दिवस जर झालं भेट जर नाही झाली, 4 दिवस झाले भेट नाही, चहा घेऊ. किती प्रेम आहे, किती प्रेम. आता काही ठिकाणी भजनी एकमेकाकडे मारक्या म्हशीप्रमाणे पाहतात. महाराज म्हटले, कोणाही जीवाचा कोणाही जीवाचा पार्ट्या जरी असल्या, पण एखाद्याचा वैयक्तिक कार्यक्रम जर असला ना, काम, क्रोध, लोभ, मत मच्छर असेल गावात तरी एकमेकाकडे बघण्याची पाहण्याची दृष्टी शुद्ध नाही. आता त्या गावामध्ये एक पेटी मास्तर आणि एक मृदंग म्हणे. त्या दोघांचा मैत्री होती नाही वाजण्याची. मृदंग म्हणीला पखवाद्याला काय अडचण आली मला माहित नाही, पण काही 400 का 500 रुपये घेतले. अरे पैसे देतो पण देणार कधी? एक 15 दिवस थांबत. 15 दिवस डेलीचं पेमेंट झालं लगेच देऊन टाक. पण नंतर त्यांच्यात झाले ना भांडणं. मग एकमेका संग बोलायचं नाही, पैसे तर गुतले.
पैसे तर कुठले आता करायचे काय? आता इतर भजन सोडून कीर्तन सोडून त्याच्याही ध्यानात येत नव्हतं याच्याकडे माझे पैसे. पण इकडे पेटीवाला आणि इकडे मृदंग म्हणे बसला मग आठवण यायची. पण बोलायचं तर नाही. आता करायचं काय? पैसे तर मग बोलणं जरी नाही ना मग पेटीच्या माध्यमातून त्याला ठोकायचं. पण ठोकायचंच. ते पेटीचे बोल काय मला नाही येत एवढं. सा रे ग म प द नि सा. हे पेटीचे बोल आहे बरं का. सा रे ग म प ध नि सा. पण त्याच्यातून तो बोल वाजत नव्हता. तो पखवाद्याला ठोकीत होता. काय म्हणत होता? सा रे ग म प ध नि सा. माझे पैसे. तुम्हाला मराठी कळतं का नाही? माझे पैसे देऊन टाक. आता तिकडे पेटीला बोली इकडे बोलत ना. इकडे धिंत 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 बोलायचं नाही. धिंत दिन नाही तर नाही द्यायचो. काय करायचं करून घ्या. लीला विनोदे संसार तरी जे राय. पुरुष मंडळी वर हात करा बरं. काय आनंद काय आनंद. आजी आनंद रे 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 आजी आनंद रे. पडले टाळ वाजवणारे खाली बसले. काय काय खरंच डिग्रंथासारखं पवित्र भाग्यवान दैववान गाव नाही. जेते हरीचे दास जन्म घेते. जेते हरीचे दास जन्म घेते. ग्रामस्थ मंडळी इथे आणि काही घरी असतील काही खाली आहेत काही दुकानात बसले. मला वाटतं एवढा जर संच सप्त्याला 8 दिवस जर बोलवायचं आठवलं किती पैसे लागतील? 50चा विशेष नाही. बाबासाहेब महाराजांना विचारा. अहो 4 दिवसाचे मी 5-5 हजार रुपये देत आलो. डिंगोऱ्याला 8 दिवसाचे 11,000. टाळी वाजवा ना. काय नाही 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 माझ्या विरहित. आता बाबासाहेब महाराज आपले कुणी नात्यातले नाहीये. त्यांना विचारा तुम्ही. मला वाटतं आपल्या गावापेक्षा हिरेवाडीचा सप्ताह जबरदस्त होतो. नाही नाही म्हणजे मी तुमच्यातच आहे. मला कमीपणावर आपल्या गावाच्या मानानं बरं का आपल्या लोकसंख्येच्या मानानं आपला सप्ताह होत नाही. बरोबर बरोबर. आणि म्हणून आपलीच आपली टाळी वाजवायची. विठाला 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 विठाला. आणि म्हणून आता इथून मागील बाकी पाहू नका. पुढे जामीन आहे तुका. परमार्थात उंच जावं लागतं. कारण त्याचं चरणच उंच आहे. उंच देवाचं देऊळ उंच देवाचं देऊळ देवाचं चरण उंच देवाचं चरण
सर्वांनी हे काम एकट्याच नाही. कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला, एकट्याने उचलला नाही, सर्व गोपाळ बरोबर घेतले. आणि म्हणून हा वर्षातून आपल्याला गोवर्धन पर्वत उचलायचा आहे. पंक्तीची ज्या ज्या मंडळी व ज्या ज्या वार्डामध्ये पंक्ती आहेत त्यांनी त्या पंक्तीची काळजी घेतली पाहिजे. आणि आधी एक करून एक रात्र आणि एक दिवस पहार आहे तिची सुद्धा काळजी केली पाहिजे. अभिमानानं सांगत नाही, गर्वानं सांगत नाही. मला वाटतं माझ्याकडे जे सप्त्याचे नियोजन आहे दिग्रज सोडून त्या ठिकाणी एक तास, भाऊसाहेब 1 तास, नवनाथ महाराज 1 तास, 1 तासाच्या अगोदर हजर होतात माणसं तिथं. ही फार मोठी सेवा आहे. मला वाटतं कीर्तनापेक्षा अन्नदानापेक्षा मारुती रायाची विना घेऊन आणि सेवा ही फार मोठी सेवा. तुका म्हणे फार थोडा तरी आणि ते आता आपल्याला अनुभव नाही. तुम्ही फक्त विना घ्या, छातीवर घ्या आणि फक्त तारीवर बोट वाढा. समाधी लागती महाराज, समाधी. पण घ्यायचाच नाही तर काय करायचं. समाधी संजीवन सगळ्याची टाळाटाळ करा पण पहाऱ्याची टाळाटाळ करायची नाही. आणि एवढ्यानी ही जबाबदारी सांभाळायची. विठाला अभंग सर्वांच्या लक्षात आलाय. तुकाराम महाराजांच्या आरतीचा अभंग. आरती मला काही कीर्तन येत नाही पण तुम्ही उभं केलंय. मला वाटतं खेमनारची पंगत आहे, ग्रामस्थ मंडळ आहे आणि तुम्ही मला उभं केलं. मला कीर्तन काही येत नाही पण तुमच्याच आशीर्वादानं, मारुती रायाच्या आशीर्वादानं मला असं वाटलं पहिला दिवस नामपर आहे आणि दुसऱ्या दिवशी संतपर अभंग असावा. हा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. विठाला असं मला वाटलं जर संतपर अभंग आहे तर तुकोबराय संत या जगाच्या प्रांगणामध्ये कोणी नाही. आणि म्हणून 1 तासभर किंवा अर्धा तास, पाऊण तास आणि महाराजांच्या आरतीवरच बोलावा असं मला वाटलं. विठाला एक ऐकता का? जो मनुष्य रोज भेटतो का, ऐका काय, जो मनुष्य रोज भेटतो त्याच्याविषयी इतकी आत्मीयता आपल्याला वाटत नाही. पण काही माणसं कधीतरी भेटतात ना त्यांच्याविषयी आपल्याला आकर्षता वाटते, प्रेम वाटत. सूर्य कधी उगवतो? बोला ना. सूर्य कधी उगवतो? तुम्ही बोला ना. तुमच्या उगवतच नाही. सूर्य कधी उगवतो? कोणत्या दिवशी? कोणत्या दिवशी? हसायचा विनोद नाही. रोज रोज रोज. मग जर सूर्य रोज उगवतो, सूर्य नारायणाचं मी तुमच्यातच आहे. रोज उगवणाऱ्या सूर्याला आपल्यातलं कोण नमस्कार करतं? एक आहे वरात का एक आहे का? आजपर्यंत नमस्कार केला नाही ना, उद्या सकाळी स्नान केलं ना, स्नान तांबर पाणी घ्यायचं. ओम सूर्याय नमः, ओम श्यामाय नमः. सूर्याला नमस्कार करणे आद्य कर्तव्य पूजेमध्ये. आता मला याच्या पुढे बोलायचंय. रोज सूर्य उगवतो त्याला कोणी नमस्कार करत नाही. चंद्र कधी उगवतो? उत्तर दिलं. चंद्र रात्रीचा उगवतो, बरोबर आहे ते. पण मला चंद्र कधी उगवतो म्हणजे रात्रीचा नाही सांगायचा. चंद्र महिन्यातून एकदा परिपूर्ण असतो, पौर्णिमेच्या दिवशी. रोज सूर्य उगवतो त्याच्यासाठी आम्हाला काही आत्मीयता नाही. पण महिन्यातून चंद्र उगवतो ना त्याच्यासाठी फार आरती घेऊन आम्ही ताट असतो. चतुर्थीला राहतो का? तसं
बाकीच्या अभंग बर का, बाकीच्या अभंगाबद्दल आम्हाला आकर्षता वाटते, पण आरती हे आम्ही रोज म्हणतो ना, तिच्याविषयी आत्महत्या वाटत नाही. अभंग कोणाचा आहे माहित आहे? अभंग कोणाचा आहे? कोणाचा? तुकाराम महाराजांचा नाही, रामेश्वर भट्ट. रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांचा कोण आहे? दुश्मन, शत्रू. तुम्हाला कीर्तन नक्की लांब व्हायचे, मला माहिती कीर्तन आता लांबणार. विठाला विठाला तुकाराम महाराजांचा एकेकाळीचा महाराजांच्या समकालीन शत्रू आहे, नंबर 1 चा. शत्रू म्हणण्यापेक्षा वैरी आहे. पण आज ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा कट्टर शत्रू, तुकाराम महाराजांचा कट्टर वैरी, पण आजच्या आरतीमध्ये महाराजांची आरती करतो अभंगाचं. आरती तुकाराम, 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 स्वामी गुरुदाम, स्वामी गुरुदाम, आरती तुकाराम, आरती तुकाराम, आरती तुकाराम, आरती तुकाराम, आरती तुकाराम, काय प्रसंग झाला असावा. आरतीच्या अभंगाला सोडून बोलणार नाही. एक शब्दाचा शब्दार्थ सांगतो, शॉर्टकट. आरती, आरती या शब्दाचा अर्थ असा आहे, आर्तता, प्रेम, निष्ठा, आवड, जिव्हाळा. आज एक गोष्टी परमार्थात राहिल्या नाही. माणसं दगडाच्या अंतःकरणाचे झाले. म्हणून रामेश्वर भट्ट एक ऐका, त्या काळामध्ये सगळा समाज कर्मकांडात गुंतलेला असताना, जातीयवादी असताना बर का, त्या काळात मंबाजीला मार होता. मंबाजी त्यांना मान होता, आणि त्याच्याही पेक्षा रामेश्वर भट्टांना जास्त मान होता. ऐका ऐका, जास्त मान होता का? रामेश्वर भट्ट दशग्रंथी होते. दशग्रंथी या शब्दाचा अर्थ कळतो? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण ज्याच्या मुखोद्गत आहे तो दशग्रंथी. विठाला आणि त्या काळामध्ये जेव्हा तुकाराम महाराज, नामदेव महाराज, पांडुरंग परमात्मा स्वप्नात येऊन सांगितले कवित्व, वाहू घे युक्त बोलू नको. नामदेव केले स्वप्न माझी जागे, स्वप्न माझी जागे, नामदेव केले स्वप्न
कोणाने लिहिला नाही. मग नीट ऐका, तुकाराम महाराजांनी अभंग लिहावेत म्हणून नामदेव महाराजांना पंढरीस परमात्म्याने बरोबर घेतलं आणि रात्री महाराजांच्या स्वप्नात आले. महाराज काय कीर्तन ऐकता, स्वप्नात आले. नामदेव केले स्वप्ना माझी जागे सभे पांडुरंग. आणि मग नामदेव महाराजांची आज्ञा, पांडुरंगाची आज्ञा झाल्यानंतर महाराजांनी अभंगाला सुरुवात केली. आता कशी केली ऐका. एक अभंग तुकाराम महाराजांनी लिहिला. संताजी जगनाडे माहिती आहे तुम्हाला? संताजी महाराज जगनाडे दिली समाजाचे. देहूच्या भंडारे डोंगरावर आपण जातो तिथं सदुमपुरे म्हणून गाव आहे, त्या गावचे अभंग लिहिला. संतो वाच. संताजीना अभंग वाचायचा आणि तो अभंग बरोबर आहे का चुकीचा आहे म्हणून 3 पैसे होते ना आपले जुने, 3 पैसे. आता नाही, या प्रजाला नाही आठवायचे. जुने गेला दादा, नवं आलं. 3 पैसे असायचे, 3 पैसे. अग्नीमध्ये लाल जरत तापवायचे. मी लिहिलेला हा प्रसाद, मी लिहिलेला अभंग जर खोटा जर असेल ना, जीबी होतो पैसा ठेवायचा. महाराज काय कीर्तन ऐकतात? कीर्तन म्हणजे काय गोंधळ आहे का? कीर्तन म्हणजे काय जागर आहे? कीर्तन म्हणजे काय तमाशा आहे? कीर्तन म्हणजे पिक्चर आहे? पैसा जीबीवर ठेवायचा. चटका जर बसला का अभंग खोटा म्हणायचा. गाथा फुकट आली नाही आपल्यापर्यंत. मला वाटतं महाराजांच्या गाथ्यामध्ये अभंग किती बाबा? 4 4.5 असा उल्लेख आहे. गाथा तुमच्या आमच्यापर्यंत जो आलाय महाराजांच्या जिभेने 4.5चे चटके खाले. जरा डोके ठिकाण उठवा. किती? 4.5. मला वाटतं एक वेळ ज्ञानेश्वरी वाचायला बरं का अवघड, कळायला सोपी. महाराजांचा गाथा वाचायला सोपा पण कळायला अवघड. विठाला अभंग लिहून झाला, गाथा लिहून झाला. गाथ्यावर तुकाराम महाराज कीर्तन करायचे आणि कीर्तन करायचे हे कोणाला कळलं? मुंबईला. मुंबईने कोणाला कळवलं? रामेश्वर भट्टांना. अरे मी दश ग्रंथी, तू क्षुद्र आहे. वेद घोकायचा अधिकार फक्त ब्राह्मणांना, शूद्राला नाही. आणि त्या काळामध्ये रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांकडे आले. तू क्या? अरे तू गाथा लिहिला. महाराज म्हटले मी लिहिलेला पांडुरंगाच्या आज्ञानं, नामदेव महाराजांच्या आज्ञानं, आणि मी गाथा लिहिला. असं कर, तो बुडून टाक. कुठं? इंद्रायणीमध्ये बुडून टाक. शिवके सांगितले का? तुकाराम महाराजांकडे खूप आदर होता. महाराज नम्र होते, ते नम्र. नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, झाला भूता, झाला आनंद देले कोणले आनंद, देले कोणले आनंद, देले कोणले आनंद. आज्ञा गाथ्यामध्ये बुडवला, गाथा इंद्रायणीमध्ये बुडवला. आता किती दिवस राहिला तो गाथा? कोण 18 दिवस म्हणते, कोण 13 दिवस म्हणते. खरं तर ना बर का 13 दिवस. 13 दिवस महाराजांनी त्या ठिकाणी उपोषण केलं. 13 दिवस झाले निचक्र करीता, नपवसी अनंत माय बाबा, नपवसी अनंत माय बाबा, नपवसी अनंत माय बाबा. 13 दिवस झाले निचक्र करीता माय बाबा, उपोषण
उपवास किती दिवस 13 दिवस महाराजांनी त्या 13 दिवसात चहा घेतला असन घेतला असन महाराजांनी थोडं वेफर ते उपोषणाच्या वेळी घेतला असन सफरचंद घेतला असन द्राक्ष चिकू घेतले असन आता 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 उपवास आता 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 उपवास त्या नवरात्र तर मोठी माझी खूप गंमत 4 दिवस पुढे नवरात्र तेच नवऱ्याला मला नवरात्र आहे बरं का मला नवरात्र आहे बरं का मला नवरात्र आहे बरं का आणि पहिली यादी काय ते यादी तो नवरात्र आणि काय एकादशी उपवास ते उपोषण पांडुरंगाला आवडलं अंतकरणापासून होतं अंतरीची घेतो गोडी 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 भगवान भक्ती बाह्यरंगाची काही कामाची नाही अंतरंग अंतरंग बाह्यरंग तर आहेच हे तर आहे पण बाह्यरंगापेक्षा काय फुललाशी वरलिया रंगा महाराज म्हटले आणि 13 दिवस पांडुरंग परमात्मेचा धावा केला पांडुरंगे येवो पांडुरंगे जीवीचे जीव लगे येवो पांडुरंगे 13व्या दिवशी चले दगडा सहित वया 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 गाथावर आला 13व्या दिवशी मोबाईल बंद करा गाथावर आला गाथा का आला हे माथे सुधारण्यासाठी आला पण आमचे माथे एवढे सुपर गाथाच बुडून टाक हे काय गाथा गाथा म्हणजे काळ्या शाईने कागदावर लिहिलेला कागदाचा बर का गाथाच ना कागदाचाच ना रामेश्वर भट्टानं हे कागद आहेत आणि कागद गाथा जर आपण बुडवला तर तो वर येऊ शकतो म्हणून त्याच्यावर दगड बांधला होता त्याच्यावर काय केलं होतं दगड बांधला होता आणि म्हणून वर्णने जळी दगडा सहित ऐकताय का तुम्ही नुसता गाथावर आला नाही ज्या दगडानं गाथ्याला घट्ट पकडलं दगड कळतो का तुम्हाला ज्या दगडानं अभंगाला पकडलं तो अभंग त्या दगडाला घेऊन वर आला आता काही बाकीचे असे डोकं लावतील बाकीचे दगड काय इंद्रायणीमध्ये दगड नव्हते का त्या दगडांनी अभंगाला पकडलं नसल्यामुळं पाण्यानं त्यांना शेवाळ आला आणि येणारे जाणारे बर का त्या दगडावरून पडले त्यात बाकीच्या दगडांनी पाडलं
पण ह्यो जळी दगडा सहित वया तारी प्रमाणे. आणि जेव्हा अभंग तरले रामेश्वर भट्टांना कळलं आणि मग अरे बापरे, मी ज्यांची निंदा केली, त्यांना त्रास दिला, ज्यांच्याबद्दल शत्रुत्व वैरीपणा तयार केला, त्यांचा अधिकार मला कळला नाही. आणि म्हणून आजच्या या आरतीच्या अभंगातून महाराजांनी वर्णन केलं. आरती तुकाराम अभंगावर आहे ना, आरती तुकाराम. महाराजांना त्रास दिला. एक तत्व सांगतो, एक विधान करतो. आपण देवाला जरी शिव्या दिल्या ना, देवाला शिव्या दिल्या, देवाला त्रास दिला, देव आपलं काही करत नाही, देवाच्या ध्यानात सुद्धा राहत नाही. पण देवाचे जे भजन करतात त्यांची जर निंदा केली, त्यांना जर त्रास जर दिला, न साहे देवा, न साहे देवा भक्ताचे गुण दोष. भक्ताला त्रास जर दिला, मला वाटतं अख्खं 4 वेद 18 पुराण 6 शास्त्र भरलंय. प्रल्हादाला त्रास दिला, काय झालं? मीराबाईला त्रास दिला, मीराबाईला त्रास दिला, काय झालं? वर्णन करायला, चरित्र सांगायला आपल्याला या ठिकाणी वेळ नाही. मी त्रास भक्ताला देऊ नये. रामेश्वर भट्ट ऐका, रामेश्वर भट्ट तीर्थयात्रेला निघाला. महाराजांची योग्यता अजून सांगतो. रामेश्वर भट्ट तीर्थयात्रेला निघाला, पण तीर्थयात्रा करत 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 आवड्या नागनाथ जवळ एक अनगड शाह फकीर, जो बी वल्ली महात्मा होता महाराज, साधा नव्हता. म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राणू हले, जो जगाते चाळी. तुझी आस तेने वेदाची बोलणे, तुझी आस तेने वेदाची बोलणे, तुझे आस तेने वेदाची बोलणे, तुझे आस तेने वेदाची बोलणे. सूर्याचे चालणे तुझी या बळे, सूर्याची चालणे तुझ्या बळे आईसा, तो समर्थ ब्रह्मांडाचा धने, आईसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धने. सूर्याची चालणे तुझ्या बळे, सूर्याची चालणे तुझ्या बळे आईसा, तो समर्थ ब्रह्मांडाचा धने, आईसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धने. तो अनगड शाह फकीर, हे सुद्धा वल्ली महात्मा होता. तिची एक 12 होती. ऐका, इकडे आता स्वयंपाक होईल, आपण 8:30ला जय विठ्ठल करणार. काय कीर्तन, अर्धा तासही कीर्तन, 1 तासही कीर्तन. फक्त तुम्ही जास्त इकडे तिकडे पाहायला जर लागले, असं वाटतंय का जय विठ्ठल करून घ्या. विठ्ठला त्या अनगड शाह वल्लीची एक 12 होती. ऐका, 12. तिचा वापर फक्त पूजासाठी, देवाच्या स्नानासाठी व्हायचा. रामेश्वर भट्ट आणि 700 शिष्य, रामेश्वर भट्ट त्या अनगड शाह वल्लीच्या 12वेमध्ये जवळ आला आणि त्याने कपडे काढून बुडीच मार्गी पोहायला लागला. काय पोहायला लागला? पोहायला. अनगड शाह वल्ली त्याचे शिष्याने आणि अनगड शाहला सांगितलं, कोण एक आदमी आणि 12वेमध्ये पोहतोय. तो अधिकारी महात्मा होता. आला. रामेश्वर भट्टाने तुकाराम महाराजांना त्रास दिला होता, नको ते छळ केला होता, पाटलाला सांगून गावातून बाहेर काढून दिला होता. गोपाला पाटील गावचे हे लोक, गोपाला पाटील गावचे हे लोक, गोपाला पाटील गावचे हे लोक, गोपाला पाटील गावचे लोक. आता भिक कोण घाल, आता भिक कोण घाल,
लोकांनी त्रास दिला. अनगडच्या वल्ली आला आणि आशीर्वाद दिला, आईशे डुबत रहे. अनगडच्या वल्ली रामेश्वर भट्ट त्या पाण्यातून पाण्यातून बाहेर वर निघाला का शरीराची अग्नी व्हायचा. अग्नी जसा अग्नी प्रदीप करतो ना आपण, अशी अंगाची दहा 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 दहा. काय करावं काय करावं, पाण्यात तरी कुठपर्यंत राहायचं, काय पाण्यात तरी कुठपर्यंत राहायचं. तिथून निघाला पळत पळत आळंदीला आला. ज्ञानोबरायांच्या चरणी धरलं. माऊली म्हटले, बाबा रे कोर्ट बंद आहे, तुझ्या अंगाचा 10 शांत फक्त आता तुला ज्याला तू त्रास दिला त्याला शरण जा. पळत पळत गेला देहूला. महाराजांचे पाय धरले, श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग एक दंडवत. रामेश्वर भट्टाचा अंगाचा 10 शांत झाला. पण पुढचा आहे का आता, अनगड शाह फकीर म्हटलं याच्या अंगाचा 10, ह्यो भारतात नाही पार त्रैलोक्यात जरी फिरला याच्या अंगाचा 10 शांत होणार नाही. पण अनगड शाह फकीराला कळलं, रामेश्वर भट्टाचा अंगाचा 10 शांत झाला. कुठं देऊला. अनगड शाह फकीर म्हटलं, माझ्यापेक्षा कोण असा शक्तिमान आहे, माझ्यापेक्षा कोण असा विद्वान आहे, माझ्यापेक्षा कोण या जगाच्या प्रांगणामध्ये सामर्थ्यवान आहे. कळलं देऊला जगत करतो का ते फकीर नाहीत का, फकीर त्याच्याकडे तो काळा कटोरा राहतो. ऐका, काळा कटोरा घेतला आणि हेच तुकाराम महाराज आहेत असं ओळखायसाठी त्या देहू नगरीमध्ये प्रत्येकाच्या घरी गेला. साई का कटोरा भर दे, पिठं टाकायचे भरत नव्हतं. महाराजांची परिस्थिती कशी होती तुम्हाला माहिती. आम्ही सदैव सुडके जाता येता चोर धाके, जाऊ पुढे भिके कुत्रे मागच्या दरवाज्यातून निघा, तोंड टेकायला सुद्धा काय नाही. तुकाराम महाराजांच्या मुलीचं नाव भगीरथी. ऐका, तुकाराम महाराजांच्या मुलीचं नाव भगीरथी. घरावं काय ते नारळी आहे ना महाराजांचं. चंद्र जर पौर्णिमेचा जर असेल ना, चतुर्थीचा चंद्राचा प्रकाश घरात यायचा महाराजांच्या. अशी परिस्थिती. आम्ही सदैव सोडे घे. परिस्थिती कशी असली पण यारो पेट बडा बाका, इसने लगा दिया धोका. या पोटा कारणे गा झालो पांगील जना. किती गरीब असला पण काहीतरी घालावंच लागेल ना पोटात. मग भगीरथी गेली शेजारी कर. मला वाटतं उगत आपलं वंजूळ भर ज्वारी आणली आणि दोघी मायली की दळीत होती. थांबा, खरंय खरंय. पडिले वळण इंद्रिय सकळ, पडिले वळण इंद्रिय सकळ, भाव तो निराळा नाही तुझ्या. भगीरथीने एक मुठभर आणि ज्वारी आणली, दोघी मायले की दळत होत्या. अहो मुठभर ज्वारीचा किती पीठ येणार, आणि त्याच्यातही बी एक मूठ टाकली जिजाई साहेबानं. भगीरथी दोघी मायले की दळत्यात. पण दळत असताना त्या पांडुरंगाला त्या हाका मारतात. नाही सुंदर माझे जाते का फिरते भोका, सुंदर माझे जाते का फिरते भोते का.
दोन येडे ओढले आणि अनगड शाह फकीर नेमका महाराजांच्या दरवाज्यावर आला. दोघीच माहिती की महाराज भंडारा डोंगरावर बंधन केली. साई का कटोरा भर दे. जसा बाप असतो तशी मुलगी असते. शुद्ध पिदा पोटी फळे रसाळ. मला वाटतं एक वंजूळ टाकली आणि 2-4 येडे त्या जातेच्या पाडूला पीठ तरी किती खाला असन? किती? 3 पाहिल्या. कुठं पडलं कुठं ना पडलं पण त्या पुन्हा असं घेतलं किती पीठ. त्या हातातलं पीठ पाहून अनगडशा हसायला लागला महाराज. कोणाचाच माणसाने अंत पाहू नये हसायला लागला. अरे पोत्यानं टाकलेलं कटोरा भरत नाही. त्याला वाटलं तुकाराम महाराज हेचे का काय. वगैरे तिथं खाल्ली जवळ आली तिथं आणि त्या कटोऱ्यात पीठ टाकल्याबरोबर पुढचं ऐकता का झोपले झोपा. कुणा झोपायला वेळ नाही. नुसता कटोरा भरला नाही कटोरा भरून पीठ खाली पडलं. टाळी वाजवा ना जरा. अनगडच्या फकीराला जेवढा गर्व झाला होता अहंकार झाला होता. धन्य आहे तुकोबा धन्य आहे तुकोबा. त्याला वाटलं तुकाराम महाराजाचे पाया पडायला. भगीरथी म्हटली अरे मैं तो तुकोबा नाही मैं तो तुकोबा की लडकी आहे. तुकोबा भंडारा डोंगरावर भजन कर. आणि ह्यो प्रकार जेव्हा रामेश्वर भट्टांना कळला रामेश्वर भट्टांना सगळे ब्राह्मण म्हणजे द्विज. ब्राह्मणाला काय म्हणतात काय म्हणतात. सगळे ब्राह्मण एकत्र केले. अरे तुकाराम महाराज आपल्याला कळले नाही. आणि आजही मी नेहमी सांगतो ह्या कलियुगामध्ये बरं का मला वाटतं महाराष्ट्रात तरी जोपर्यंत संत आहे तोपर्यंत कळले. जोपर्यंत ज्ञानेश्वर महाराज होते तोपर्यंत त्रासच दिला. तोपर्यंत जगद्गुरु तुकाराम महाराज होते. अहो गाढवावर बसवलं महाराजांना. एवढ्यावरही आवरलं नाही. तुकाराम महाराजांचं निवांत भजन चाललं होतं भंडारा डोंगरावर. त्या परस्त्रीला पैसे देऊन तिथं पाठवलं. तुकाराम महाराजांनी सांगितलं बाबा अरे काय रे देवा हे माझ्या भक्तीमध्ये विघ्न आहे. काय भक्तीमध्ये प्रतिबंध आहे. जाई तू ओ माते आम्ही विष्णुदास तैसे नभो. आम्ही विष्णुदास तैसे नाही. किती त्रास. गाढवावर बसवलं. महाराजांची एवढी ताकद. महाराजांनी आपल्या भक्तीच्या सामर्थ्यात गाढवाचे घोडे कर घोषे पुढे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. एक ऐका का देवाचं तत्व आहे. देवाचा जर शत्रू असेल तर देव त्याला मुक्ती देतो पण मारल्यानंतर जीवच मारल्यानंतर शिशुपाल असन पुतना असन जरासंध असन कंस असन त्या अधोगतीला नाही गेले पण मारल्यानंतर पण जिवंतपणीच मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष ऐसे साक्ष होताते. मुखी नाम हाते मोक्ष अतीताचे बहुताते. मुखी नाम हाते मोक्ष
आहे बरं का. नवरा जर कीर्तनाला गेला आणि बायको जर घरी राहिली, कीर्तन ऐकण्याचं जे काय पुण्य होईल, बायकोला काही टेन्शन न घेता, काही सायास न करता, काही कष्ट न करता अर्ध पुढं तिकडे जाते. पण पुढचं ऐका, जर नवरा घरी जर राहिला आणि बायको कीर्तनाला आली तर बायकोचं कीर्तनाचं जे पुण्य आहे ते नवऱ्याकडे ट्रान्सफर होत नाही. आणि शास्त्र आहे, इति गुह्यतम शास्त्र. धिंगाणं ऐकायचं आवडतंय. भक्ती ज्ञान इतर या गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या मूर्ती विवाराव्या. जेणे करुणी मूर्ती ठसावी श्रीहरीची अंतरी, आईशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घराची. सांगू का, महाराजांनी भजन केलं. विठाला कोकोबाची अमृतवाणी पडता देवाची कोकोबाची अमृतवाणी देवाची पडता कानी, दगडाच्या टाळामधुनी मोहिले आभाळ, दगडाच्या टाळामधुनी मोहिले आभाळ. महाराजांचं भजन असं होतं. महाराज सकाळी पांढरा डोंगर, तिकडे एक घोराडा डोंगर, एक भामचंद्र डोंगर आहे. पूजेआरचा नित्यनेम झाला का निघाले. आई साहेब फक्त तोंडात फटकळ होत्या. महाराजांच्या पत्नीचं नाव काय? आवली. स्त्री एक अन्न अन्न करता गेली पण जिजाई साहेब एक शब्द महाराजांना सुखाचा नाही. मला वाटतं एकदा महाराजांना कोणतरी रस्त्याने जाता असता उसाची मुळी दिली. मुळी केवढी मुळी, अशी मुळी दिली. आता महाराज काय आपल्यासारखे अप्पल पोटे होते का? काय काय माणसं आजही दोघा नवरा बायको चहा जर केला ना, तिसरा जर दरवाजात कोणचा आवाज आला का तो बशी आहे का कपाऊ ठेवून बाहेर. मला वाटतं अशी जर दाते जर सप्त्याला मिळले ना, सप्त्याचा कालाच झाला. आई साहेब तोंडात फटकळ होते. आणि आजही जे माणसं आहे ना तोंडावर बोलतात ते खरे असतात, पण जे बोलत नाही ना ते खास आतल्या गाठीचे असतात. जे बोलत नाही तेच धोका देणार, जे बोलतात त्यांच्यापासून आपल्याला अजिबात धोका नाही. विठाला विठाला आई साहेबांनी बरं का जेवणाची महाराजांची नेहरीची पाटी भरली. एक दिवस विचारलं आई साहेबांना, जरा महाराज घोराडा डोंगरावर गेले, आई साहेब भंडारा डोंगरावर गेली. आणि दुसऱ्या दिवशी दर्शन घेतलं, डोळ्यातून पाणी आलं, कंठी प्रेम दाटे, नैनी निर्लोटे, हृदय प्रगटे. महाराज मला आज आहे ना तुम्ही एक सांगा, तुम्ही कोणत्या डोंगरावर जाणार आहे? ऐकता ना तुम्ही कीर्तन? आज तुम्ही घरातून निघले, मला मागावून तुमची नेहरी घेऊन यायची, तुमचं जेवण घेऊन यायचं, मी कोणत्या डोंगरावर? महाराज म्हटले, बघ मी घरातून निघलो ना कधीच ठरून निघत नाही, पण एक ऐक म्हटले, देहू गाव सोडलं आणि पुढं भंडारा डोंगर, एक पावटी, एक घोराडा डोंगर, एक भामचंद्र डोंगर, तिथं पाठी खाली ठेव. एवढं ऐका बरं का. मला वाटतं 2 तासात काही नाही ऐकलं. एवढं जरी लक्षात राहिलं तर आपलं कीर्तन सप्ताह सार्थकी लागला. महाराजांचं भजन कसं होत असेल? माझी मज झाली, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली, माझी मज झाली
अनावर वाचा. अनावर ऐकत नाही. काय? बोलण्याची नाही. बोलण्याचे नाही. बोलण्याचे नाही. देवा बिन काही. आता देवा बिन काही. आता देवा बिन नाही. आता देवा बिन नाही. देवा बिन नाही. आता देवा बिन नाही. जेव्हा तू त्या चौफुलीवर येशील पाठी खाली ठेव आणि मी कोणत्या रस्त्याने गेलो तर 3 पावटे 3 रस्ते 3 रस्त्यावरील मुठभर माती घे कानाला लाव. कीर्तन ऐकतं ना? कीर्तन ऐकतं का तुम्ही? कानाला लाव. नाही तुम्हाला नाही. जी माती विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही समजायचं त्या वाटेनं महाराज गेले नाही. पण ज्या वाटेनं महाराज गेले ना ती माती नक्की विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठला विठ्ठल. नुसतं मला एकट्याला म्हणायचं होतं. तुम्ही लगेच विठ्ठला विठ्ठल. भंडारा डोंगरावर जी पावटी जात होती ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. निघाले आता भंडारा डोंगर त्या काळचा आता फार वरच गाडी जाते. आता मला वाटतं 25 कोटीचं मंदिर चाललंय तिथं. किती? निम्या भागी अहो काटे पायात काही नाहीये जिजाई साहेबांच्या. चालताना काटा मोडला. काटा मोडला म्हणजे त्याला आपण काय म्हणतात त्या काट्याची बाई. एक इकडं नुसता 1 इंच नाही गेला पार बाई बरोबर गेला. आई साहेबाने पाठी खाली ठेवली. काळ्या अरे काळ्या तुझ्या भजनाच्या नादी लागून माझ्या प्रपंच माझा संसार बर्बाद झाला. बर्बाद झाला. काटा भरल्याबरोबर खाली बसली जेवणाची पाठी ठेवली. आई साहेबाने पूर्ण ताकद लावली होती बघा काटा काढण्यासाठी. आई साहेबाची ताकद कमी पडली. काय करावं? रक्त चाललंय रक्त चाललंय. तेवढ्यात एक डोक्याला टापशी बांधलेलं उग आपलं घुंगराची काठी हातात पळत आलं पोर पळत आलं. ते पोर साधी सुध नव्हतं. तो माझा पंढरीराय होता. तो माझा पांडुरंग परमात्मा होता. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराया. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे असे मागे पुढे काहीची साकडे पडून आलं तिथं. आई आई तुला काटा भरला. तुला काटा भरला. त्या पोराच्याही डोळ्यात पाणी. अहो सगळं जग रडत आहे त्याच्यासाठी आणि जगाचा मायबाप त्याच्याही डोळ्याला पाणी. आई मी काटा काढू? अरे बाळ माझी शक्ती माझी ताकद केवढी. मी पूर्ण ताकद लावली तरी काटा निघत नाही आणि तू इतका छोटा तू कसा काढणार? ते लहान पोर म्हणत होत. आईला आता कोणी सांगावा. म्या तुमच्या अगोदर किती किती मोठ्यांचा काटा काढलेला आहे. रावणाचा काटा म्या काढला. कंसाचा काटा म्या काढला. जरा संघाचा काटा म्या काढला. ह्यो काटा काय घेतला पाय. ऐका तुम्ही भजन महाराजांनी केलं. भजन तुकाराम महाराजांनी केलं आणि तुकाराम महाराजांची अर्धांगी पत्नीचा पाय स्वतः पांडुरंगाने आपल्या मांडीवर घेतला. हे तो ते करावे देवाचे चिंतन करून मन समाधान. व्यक्तीप्रमाणे पाय घेतला. काटा आता देवाचा हात लागल्यानंतर काटा काय. मग याच्यातून महाराजांचा जी भक्ती होती प्रेम होतं ते किती होतं. म्हणून आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय. देवा
रामेश्वर भट्ट म्हणतात, महाराज तुमचे पाय आम्हाला दाखवा. आरती, आरती म्हणजे प्रेम. सच्चित आनंद, हे तर भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन आहे. तसं तुम्ही सत चित आनंद, आणि त्याच्या पुढे एक शब्द आलाय स्वामी. विठाला विठाला आता स्वामी या शब्दाचा अर्थ काय? स्वामी म्हणजे स्वामित्व. स्वामी म्हणजे धनी. स्वामी त्याला म्हणतात आपल्या शरीरावर, आपल्या इंद्रियावर ज्याचा ताबा आहे, ज्याच्या इंद्रिय ताब्यात, त्याला स्वामी म्हणतात. आता एक आहे का, संतांच्या इंद्रिय ताब्यात आहे आणि तुम्ही आम्ही इंद्रियाच्या ताब्यात आहे. उदाहरण तुम्ही ऐकलं असेल का नसेल, पण पुन्हा पुन्हा सांगतो. मंत्री महोदय आल्यानंतर मागे पोलीस असतात, पुढे पोलीस. एखाद्या गुन्हेगारानं गुन्हा केला, त्याच्या पुढे पोलीस, त्याच्याही मागे पोलीस. मला आता तुम्हाला प्रश्न विचारायचा, गुन्हेगाराच्या पुढे पोलीस, गुन्हेगाराच्या मागेही पोलीस. मग गुन्हेगाराच्या ताब्यात पोलीस का पोलिसाच्या ताब्यात गुन्हेगार? डोक्याला झांजी. पोलिसाच्या ताब्यात गुन्हेगार. आता मंत्री महोदय आले, त्यांच्या मागे पोलीस, पुढे पोलीस. मग आता पोलिसाच्या ताब्यात मंत्री का मंत्र्याच्या ताब्यात पोलीस? मंत्र्याच्या ताब्यात पोलीस. तसं तुम्ही आम्ही गुन्हेगार आहे, तुम्ही आम्ही पोलिसाच्या ताब्यात. पण संत सगळ्या इंद्रियावर ताबा त्यांचा. एक उदाहरण सांगितलं, काम क्रोध लोभ मद मच्छर आम्हाला येऊ सहन नाही होतो. एखादा म्हणायला लागला, त्याचा सुरात जर नाही आला ना, हो थांबा थांबा, आला ना आजपासून पाहिजे, तोंड पाहणार नाही, आशानी पाहिजे येणार नाही. विठाला विठाला. आणि काही काही भजनेले खडूस राहत आहे बोले, तिने पुढची तयारीच होऊ दिली नाही. जुने जे घोडवे होते का, त्यांनी एखादं आलं पोर जावं, काही काही गावात ती प्रथा झाली. मला वाटतं आपलं एकच खोड राहिलंय, दुसरं 2 नंबरचा तुकाराम बाबा. पण आता ह्या दुही खोडात आहे फरक आहे. हे जरा नंबर आहे, त्याला ताईट. कीर्तनात गंगा बाबाचे आणि मुरली बाबाचे भांडण. गंगा बाबाने यायचं आता त्याला जातोच कशाला पुढे लगेच. मग अरे तुला काही सुरबीर काही कळत का नाही? बरं तू म्हण. अरे हे दरवेळेस जातोच काय, जरा थोडं मार्गदर्शन घेतलं. आणि एक तुम्हाला सांगू का, याच्यात जरा मुरावंच लागतं. ठाईचे मुराला अनुभव. आणि म्हणून आपला विषय आरती. स्वामी स्वामी चालला होता. काम इथं आम्हाला येऊ सहन होत नाही. ते ऊसाचं सांगायचं राहिलंच. मला आता ती मुळी घरी येईपर्यंत का महाराजांना सांगितलं होतं, जिजाई साहेबांना सांगितलं होतं. काय महाराजांना मुळी दिली, वाण्याच्या मळ्यातच दिली. काही काही लेखल चिठ्ठी राहते, ते सांगितलं नसतं त्यांचं भांडण नाही झालं नसतं. पण कोणीतरी येऊन सांगितलं. आता तिथून निघाल्यानंतर रस्त्यानं पोर भेटलं, बाबा ऊस, बाबा ऊस. एकच ऊस राहिला, एकच ऊस. नाही 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 नाही, कामावर क्रोधावर किती विजय मिळवला, तेव्हाच संत व्हावा लागतं. काम क्रोध बंदी खाणे इंद्रियाचे झाले दोन्ही. काम क्रोध बंदी खाणे इंद्रियाचे झाले दोन्ही. इंद्रियाचे झाले आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी. काम क्रोध
काम क्रोध बंदी खानी. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो वसावी व्हावं लागतं. एकच दुसऱ्याला आई साहेबांना लावून सांगितलं होतं. जिजाई साहेबाचं टेम्परेचर वर गेलो होतं. आल्याबरोबर महाराज म्हटले जिजाई आता ते का शब्द एकही चांगला नाही. जसे आल्या बाहेर तुळशी वृंदावनापाशी महाराज बसले. तो ऊस घेतला आणि महाराजांच्या पाठीवर जोरात मारला. त्याचे झाले 3 तुकडे. अगं जिजे काय तो एक मस्त काम केलं. काय किती माझा त्रास. मला 3च तुकडे करायचे होते याचे म्हटले. तो एकाच गावात 3 तुकडे केले. काय ती बाई काय म्हणून याच्यातून मला एकच सांगायचंय म्हणजे क्रोधावर कामावर किती विजय. काम बांधवडी काम बांधवडी काम बांधवडी काम बांधवडी खातला थोडरी खातला थोडरी खातला थोडरी खातला थोडरी देतो का रामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी. वारकरी संप्रदायाचे नामप्रमाणे भजन करा. विठोबार जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय 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 विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे. असा महाराजांनी काय पुरुषार्थ केला. अभंगाच्या दुसऱ्या चरणागावे सागरात
10 मिनिटं तिसऱ्या आपल्या दुसऱ्या चरणावर आपण बोलतो. महाराजांनी असा पुरुषार्थ केला, धन्य तो गोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ. काय पुरुषार्थ केला? देवाबरोबर. देवानं जे काम केलं महाराजांनी ते सुद्धा केलं. काय? राघवे म्हणजे रामाचं नाव आहे. राघवे सागरात. सागरात म्हणजे समुद्र. दगडाचा पूल तयार केला. दगड तरली. हे रावणाला कळलं. रावण म्हटलं मी काय कमी नाही. आणि तिकडं दगडाचा सेतू तयार होतोय, पूल तयार होतोय. सैन्य कुठे येतंय? लंकेत. मग माझ्या सैन्याचा धीर खचू नये. आणि मग रावणानं जरा राजकारण केलं. राजकारण म्हणजे गजकरण केलं. गजकरण काय? काय केलं? आपल्या सैन्याला बरोबर घेतलं. समुद्राच्या कडेला गेला रावण. रावण रावण आपल्या सैन्याला बरोबर घेतलं. आणि एक दगड घेतला, मोठा दगड घेतला. आणि त्या दगड जवळ घेतला तोंडापाशी. काय पुटपुटला मला माहित नाही, त्याची त्याला माहिती. पण दगड पाण्यात टाकला. देवाच्या नामानंही दगड तरतो. आणि रावणाने हातातून दगड टाकला तोही तरतो. राक्षस मंडळीमध्ये सैन्यामध्ये शौर्य उत्पन्न झालं. बोला पंढरीनाथ भगवान की जय. रावण महाराज की जय. रावण महाराज की जय. रावणासारखा संत नव्हता. आपण रावण, अरे रावण काहीच नाही येणार. रावण सुद्धा द्विज होता. द्विज दशग्रंथी होता रावण. आणि मग रावणाची निघाली मिरवणूक. बर का, रावणाची निघाली मिरवणूक. डीजे लावले. मला वाटतं डीजे मध्ये राक्षसच नाचतात. आणि मिरवणूक रावणाच्या महालापाशी आली. पती व्रत मंदोदरी म्हणाली बाबाची मिरवणूक काय झालं, असं विशेष काय? आणि मग एका राक्षसाला बोलवून घेतलं, विचारलं. म्हटले आपले महाराजांच्या हातानं दगड तारला. मंदोदरी म्हटली असं शक्यच होणार, याच्या हातानं तरूच शकत नाही. काय? आणि मग एकेकाळी याला आपण म्हणतो ना बाळ हट्ट, श्री हट्ट. का? मला तुम्हाला एक प्रश्न करायचा आहे. म्हटले काय? तुमच्या हातानं दगड तारला, तुम्ही टाकलेला? म्हटले हो. पण कसा? त्याच्यासाठी काय उपाय केला? त्याच्यासाठी काय विधी केला? त्याच्यासाठी म्हटले विधी नाही आणि काही उपाय नाही. फक्त हे तो दगड घेतला आणि त्या दगडाला बर का मी नमस्कार केला आणि 2 शब्द बोललो. काय? जर तू बर का त्या दगडाला सांग, जर तू माझ्या हातानं जर तरला नाही तर तुला राम नामाची शपथ. कीर्तन जीवर आलं काय 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 ओळखायचं काय मला काय करा. आणि हे सोडून गात्यातलं माथ्यातलं पुराणातलं सोडून दुसरं जर सांगितलं त्याने उद्धार नाहीये. त्याने उद्धार नाहीये. मी नेहमी सांगतो ऐकावे पुराणे. आणि म्हणून जडी दगडा सहित वया तारी तस मग तो अनगडशा फकीर म्हणतो, अरे प्रभू रामाशी महाराजांची जर बरोबरी केली तर रामानं त्रेतायुगात काय केलं? दगडाचा पूल तयार केला, सेतू तयार केला. पण तो आहे का आता? बोला नाही. त्रेतायुगातला पूल आहे का लंकेमध्ये? तो नाही. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंग रूपी सेतू पूल तयार केला देवाकड मोक्षाकडे जाण्यासाठी. तो आजही आहे. म्हणून ज्याचा भंग होत नाही तो अभंग. आता थोडस कळायला लागले मला वाटतं. आता इथून गाडी गेली निघून आणि मग आपला वर राहते असंच. ते घोड्याला ताण लागली. पूर्वीच्या मोठा होते, आता घोड्याला ताण लागली, पाणी पाजायचं ठरलं, मोठ आली त्या
धावच ना, थारुळ थारुळ, धाव नाही त्याला थारुळ म्हणायचं. आणि जिथून बैल चालतात त्याला धाव म्हणायचं. त्या थारुळ्यात मोठ रिचली का त्या पाण्याचा आवाज यायचा, घोडं चाललं मागं. पुन्हा पाण्याचा आवाज बंद झाला का घोडं पाणी प्यायला पुढं, तोवर पाणी गेलं वाफ्यात निघून. इधर ना उधर धोबी का कुत्ता घर ना घाट का, अशी स्थिती. काय सांगत होतो? हा, अनगडशा फकीर वर्णन करतो. काय? त्या रामानं, दासरथी रामानं दगडाचा सेतू तयार केला, पूल तयार केला, पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंग रूपी, मला वाटतं त्यांच्यापेक्षा समर्थ आहे म्हणून एक म्हण त्या अनगडशाने वापरली शब्द. ऐका, तुका तुका राम से, तुका तुका राम से, दो नाम एक अंग, उनका सेतू भंग गया, इनका सेतू अभंग. टाळी वाजवा. आणि मग महाराजांची तुलना केली. तराजू माहितीये का? काटा. गवार मिरच्या इकायला गावात जर आणले ना, मिरच्या गवार लसूण, आणि मग तो काटा. रामेश्वर भट्टांनी तुलना केली. मला वाटतं अशी परीक्षा आमची कोणी घेत नाही म्हणून बरं आहे, नाही तर आमची धिंडच निघत. परीक्षा आहे संतांची, परीक्षा आहे संतांची. काय हिऱ्याची काय परीक्षा? हिरा काय? कोणी म्हणून मी हिरा आहे, माझ्याजवळ हिरा आहे. नाही, हिऱ्याची परीक्षा आहे. हिरा ठेविता हिऱ्यानी, वरी मारिता गणी, तोची मोल पावे खरा, कर करणीचा होय चुरा. खरा हिरा आहे का? लोहाराचं ते आयरन, आयरनीवर तो खडा ठेवायचा आणि वरून पाखवात लावायच्या, हातोडीनं मारायचा नाही. घन कळतो का? घन जर फुटला डुप्लिकेट हिरा, आणि फुटलाच नाही ओरिजिनल हिरा ठेविता हिरानी. आता घनानं मारून न फुटणारा हिरा तो जर ढेकणाच्या संगतीत गेला, तुम्हाला ढेकून कळतो का नाही? घनानं न फुटणारा, आणि तो जर ढेकणाच्या संगी गेला, सुरद्या ना. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. संगे नाडीला साधू जैसा, संगे नाडीला साधू जैसा, संगे नाडीला साधू जैसा, संगे नाडीला साधू जैसा. राघवे सागरात पाषाण तारिले तैशयात तुकोबाने अभंग रक्षिले. इथपर्यंत आपण आलो. आता शेवटच्या चरणामध्ये जेव्हा महाराजांची तुलना केली तर ब्रह्म, ब्रह्म म्हणजे देव एका पारड्यामध्ये टाकलं, महाराजांना एका पारड्यामध्ये टाकलं. मला वाटतं देवाचं पारडं खाली जाऊ शकत होतं. मग का सन्मान झालं? त्याचं कारण आहे का? देवाला महाराजांच्या पायाचं दर्शन घ्यायचं होतं. जेव्हा पारड सण झालं ना, भक्ताची पूजा देव करतो बघा. भक्ताची पूजा काय ते? आवडे देवाशी ऐका तो प्रकार. शेवटचं चरण काय? तो देवा परम पूज्य जगी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. हो, शेवा आपली आटपली. दुसऱ्या कीर्तन पुष्पाला चांगल्या प्रकारे अशी उपस्थिती आपली लाभली. ही उपस्थिती दिवसेदिवस वाढत जावो. भाजनाच्या कीर्तनाच्या माध्यमातून काम, क्रोध, लोभ, मद, मच्छर दूर हो. एकमेकांमध्ये प्रेमाची देवाणघेवाण हो. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. हुता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछिल ते ते लावो. आणि म्हणून एकदाच जन्म आहे,
दुर्लभ मनुष्य देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभ म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. आपली सेवा या ठिकाणी मारुती रायाच्या चरणी समर्पित करतोय. आणि मला वाटतं काल आपला 3 तारखेला 5ला काल आहे. ज्यांनी ज्ञानदेवे रचिला पाया उभा माऊलीच्या समाधी सोहळ्यासाठी दिंड्या निघल्या. कन्नड असन परभणी असन दिंड्या निघल्या. मला वाटतं 17 तारखेला आळंदीला माऊलीचा समाधी सोहळा आहे. कार्तिकी आषाढी वारी दोन्ही सोहळे माऊलीचे त्या ठिकाणी भरतायत. आणि म्हणून आपणही त्या सोहळ्यासाठी जातोय आपल्या गावातून. पण माझी एक विनंती आहे महाराज, सगळ्याच महाराज मंडळींना आणि आपल्या ग्रामस्थांना नीट ऐका. माझी एक विनंती आहे, आळंदीमध्ये गेल्यानंतर आपल्याला इकडून आपण गेलो पिशी ठेवायला सुद्धा जागा नाही आहे. हक्काने आपण जाऊ शकतो का पिशी ठेवून तिथं? नाही. तरी एक ऐका, मी ज्यावेळेस जुन्नर तालुक्यामध्ये होतो, जुन्नर तालुका शुक्रवार पेठ पणसोंबा पेठ आणि तिथून मी 100-200 लोकांची दिंडी घेऊन जायचो. बऱ्याचशा मंडळीला मी आजही ज्या धर्मशाळेमध्ये थांबतोय ती धर्मशाळा माहिती ते बाबांना आम्ही तर बरोबरच राहतो. पण ती काय झाली, जुनी मंडळी थकली. ऐका, पण आळंदीची जागा इतकी काय योग्य आहे, माऊलीच्या मंदिरा शेजारी माग देवराम बाबा यादव बाबा तर आम्ही तिथंच थांबायचो. माऊलीच्या मंदिरा शेजारी मला वाटतं 4 पावलात माऊलीचं महाद्वार आणि 4 पावलात इंद्रायणीच्या कडेलाच, इंद्रायणीच्या कडेला. म्हणजे ती काय आपण खरेदी केलेली नाही, पण आपण जर त्या जागेचं चांगलं संगोपन जर केलं आणि फक्त 2-3 दिवस जाऊन दशमीला तुम्ही आलात तरी चालेल. मी अष्टमी नवमीलाच जातोय. फक्त काकडा हरिपाठ करायचं आहे. त्या दिंडी समाजाचं तिथं स्टो आहे, बादली आहे, भांडे आहे, सर्व आहे. पण ते आम्हाला करायलाच कोण नाही. आम्ही त्याच्यामुळे एकदम आमचं नियोजन कोलमडत आहे. तेव्हा अशी खूप चांगली जागा आहे. ती जर जागा गेली ना, आणि मग काही दिंडी आपण पाहतो 5-5 किलोमीटर 6-6 किलोमीटर स्नानाला यावं लागतं दर्शनाला. तर सर्वांना विनंती करतोय, आपल्याला ती जागा जाऊ द्यायची नाहीये. आणि थोडी 2-2.5 हजार रुपये आम्ही पावती फाडितो त्या जागेची. पण रूम इतका भारी का पाऊस असो थंडी असो कपडा सुद्धा पांघरायचा नाही. तेव्हा हे सर्वांनी ध्यानात घ्या. आणि तुम्हाला सर्वांना विनंती आहे, तेव्हा या ठिकाणी आजची खेमनर पाटील पाटलांची पंगत आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो. इथं काही 2 मृदुंगमणी संगीत विशारद आमचे ज्ञानेश्वर महाराज, सगळी नितीन महाराज आहेत. सुरुवातीलाही सांगितलं काही इथं 4 पाखोदे उभे आहेत. काही गावात एकही नाही. हे सुद्धा आठवणीमध्ये राहू द्या. आपल्या भाग्याचं आहे. मांडवे गावात सप्ताह जर केला ना, मांडवे गावात ही गायक वादक जर बोलवली 1 लाख रुपये लागतात. भाऊसाहेब डोलनरला तुम्ही फोन करा. अहो हे ऐकतंय, देव आला घरा तोची दिवाळी तोची भक्ती सन्मान आहे पूजेला. आणि म्हणून आमची काहीच अपेक्षा नाही कोणत्याच भजनी मंडळीची, ग्रामस्थाकडून काय अपेक्षा नाही. फक्त प्रेमाने बोलावं आणि एकमेकासंग आनंदाने सुखाने समाधानाने राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि महाराज जसे म्हटले, महाराज तुकाराम रामेश्वर भट्ट का महाराज आम्हाला पाय दाखवा, तसं तुम्ही आम्ही सुद्धा ही आरती कायम डोक्यात ठेवा. आणि तुकाराम महाराजांना सकाळी प्रार्थना करा. मला वाटतं तुकाराम महाराज जरी असते ना, इतके आपल्या संग बोलले नसते. गाथा म्हणजे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराजांचा गाथा म्हणजे नामदेव महाराज. किती बोला, पण आपल्याला बोलायला वेळ नाहीये. पण बोला. झालेली सेवा माऊलीच्या चरणी, मारुतीरायाच्या चरणी, तुम्हा सज्जन मायबापाच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो.
विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोले पुरे वेळी पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज बजरंग बली